एमपीएससी पेपर फुटीचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दरबारी पोहोचलाय। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान यापूर्वी देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या आंदोलनांना आणि मागण्यांना पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे आता या पेपर फुटीचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। साधारणतः बघितलं गेलं ते 47,000 लोकांनी ही परीक्षा दिलेली होती आणि याच्यामध्ये जे काय आहे ते आर्थिक व्यवहार झालेले आहेत। तर याच्यामध्ये कोण कोण सामील आहे हे आम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे, कारण याच्यात पैशांची साधारणतः 40 ते 50 लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली दिसते। पेपर फुटीचे जे पुरावे होते ते मी दिलेले होते। माझी CIDने चौकशी केली, त्यानंतर आता गेले 1 महिना झालं आहे, त्याचा काहीच रिपोर्ट आलेला नाही। MPSC कडून पण त्याचे बाबत लेखी आम्हाला काहीच कळवण्यात आलेलं नाही। आम्ही सगळीकडे ट्राय करतोय, आम्हाला जिकडे चान्स भेटेल तिकडे आम्ही ट्राय करतोय की आमचं ऐका आमचं कोणीतरी। आम्ही सत्ताधाऱ्यांशीही ट्राय करतोय आणि आम्ही अपोजिशनलाही ट्राय करतोय। तर जे लोक आम्हाला सपोर्ट करतील असं वाटतंय, जिकडे आम्हाला दिसतोय चान्स थोडासा तिकडे आम्ही जाऊन सगळीकडे ट्राय करतोय। आपण बघितलं महाराष्ट्राचं मागचं राजकारण की बाळासाहेब ठाकरे जे आहेत यांच्या दरबारामध्ये जे प्रश्न भले प्रश्न हे कुठंही सुटत नव्हते ते यांच्या दरबारात सुटत होते। आज तीच आशा विद्यार्थ्यांना आहे की राजसाहेबांकडे आपण गेल्याच्या नंतर राजसाहेबांचा जो बाणा आहे आणि जो अन्यायाविरुद्ध जी त्यांची लढण्याची धमक आहे आणि त्यांचा जो आवाज आहे महाराष्ट्रातला, त्या आवाजामुळं खास विद्यार्थी त्यांच्याकडे आलेले आहेत। आणि त्यांनी जे एकदा शब्द टाकल्याच्या नंतर मला वाटत नाही की आमच्यावर कोणी अन्याय करेल, ह्याच आशेने आम्ही राजसाहेबांकडे आले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।